महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। नासिक शहर के मुंबई नाका इलाके से चोरों ने महंगे मोबाइल फ़ोन चुरा लिए हैं। इस मोबाइल की कीमत कुल 10 लाख रुपए थी। अपराध जांच दल और पुलिस जांच दल ने संयुक्त अभियान चलाकर मोबाइल फ़ोन जब्त कर लिए और मोबाइल को उसके मूल मालिक को लौटा दिए हैं। मुंबई नाका पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक संतोष नरुते ने इस बारे में जानकारी दी है। ते कार्यप्रणाली हाताळतात, तर त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांच्या मदतीने आणि तांत्रिक विश्लेषण शाखा जी आहे आपली नाशिक आयुक्तालयाची यांच्या मदतीने गेल्या 4 महिन्यामध्ये 50 अँड्रॉइड महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत। सदर मोबाईलची किंमत एकूण 10,20,000 रुपये आहे। तर याच्यामध्ये जो आज आपण ज्यांचे मोबाईल गहाळ झाले होते त्यांना जो हस्तांतराचा आज आपण कार्यक्रम ठेवला, तर ज्या लोकांचे मोबाईल याच्यामध्ये हस्तगत झाले आहेत त्यांना मोबाईल परत करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो खरोखरच पाहण्यासारखा होता, त्याचं वर्णन करता येणार नाही। तर सदर जे काम झालेलं आहे आपल्या पोलीस ठाण्याचं, याच्यामध्ये आपल्याला मोलाची जी साथ मिळाली आहे ती माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्री किरण कुमार चव्हाण सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सरकार विभाग श्री नितीन जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे जे API शिरसाट आहेत ते आणि पोलीस निरीक्षक गुन्हे सुधीर पाटील यांच्यावरती मार्गदर्शन लाभलं त्यांना सर्वांना। आणि याच्यामध्ये हे जे पथक आहे या पथकामध्ये गुन्हे प्रकटीकरण पथकाचे ASI सोनार, पोलीस शिपाई 2358 समीर शेख, पोलीस शिपाई 2439 नवनाथ उगले, पोलीस शिपाई 2349 राजेंद्र नाकोडे, पोलीस शिपाई 1927 श्रीकांत करपे, पोलीस शिपाई 2305 योगेश अपसुंदे, पोलीस शिपाई 2364 जुबेर सय्यद यांचं या कामगिरीमध्ये मोठं सहकार्य आणि त्यांना क्रेडिट आहे की त्यांनी ते सगळ्यांनी मदत करून एवढे सगळे मोबाईल शोधलेले आहेत आणि यापुढेही आम्ही असेच प्रकारे काम करू। मुंबई नाका पुलिस के तकनीकी विश्लेषण के बाद भी पिछले 4 महीनों में चोरी हुए मोबाइल फ़ोन की जांच और जब्ती की थी। उन्होंने 10 लाख रुपए के मूल्य के मोबाइल फ़ोन उनके मूल मालिकों को लौटाने जाने पर पुलिस के प्रदर्शन पर संतोष व्यक्त किया। महाराष्ट्र बुलेटिन के लिए शीतल नलके, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।